पुण्यामधून मराठा युवक विजय घायतिडक यांनी बाईक रथ तयार करून घेतलाय आणि त्यावरून त्यांनी अयोध्येचा प्रवास केलाय। 9 दिवस हा रथ चालवत विजय अयोध्येमध्ये आज पोहोचलेत। आढावा घेतलाय गणेश ठाकूर यांनी। पुणे ते अयोध्या बाईक यात्रा करत बाईकवर प्रभू श्री रामाचा रथ घेऊन विजय घायतिडक अयोध्येत दाखल झाले आहेत। आपण पाहू शकता एक बाईक आहे, बाईकवर त्यांनी हे रथ कस्टमाइज केलंय आणि हे रथ जर आपण बघितलं तर खूप मजबूत आहे, खूप हेवी आहे, पण त्यांनी हा पूर्ण प्रवास केलाय बाईकवर। सोपं काम नाहीये आणि फक्त प्रभू श्री रामाची आस्था नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती आस्था, आदर आणि त्यांच्या भूमीतनं माती घेऊन वेगवेगळ्या पवित्र नद्यांचं जल घेऊन विजय घायतिडक एवढा हा कठीण प्रवास करत आले। विजयजी, प्रवास कसा राहिला आणि ही संकल्पना, हा संकल्प तुम्ही का केला होता? प्रवास हा मी 13 तारखेला चालू केला। 13 तारखेनंतर येत होतो, येता 6 आज मी पोहोचलेलो आहे। म्हणजे मला 9 दिवस कमीत कमी इथे यायला लागलेले आहेत, पण प्रवास हा आनंददायी झाला आणि श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमीचे मिलन करण्यासाठी मी शिवनेरून छत्रपती शिवाजी महाराजांची माती घेऊन आलेलो आहे। आणि इतर गोष्टी म्हणलं येताना पंचतत्वामध्ये विलीन होण्यासाठी श्रीराम प्रभूंना पंचनद्यांचं तीर्थ घेऊन आलेलं आहे। म्हणजे तीर्थ स्नान करण्यासाठी श्रीराम प्रभूंचं नर्मदा, गोदावरी, सिंध, पार्वती आणि जमुना या नद्यांचं जल घेऊन मी इथं प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला अयोध्येमध्ये हजर झालेलो आहे आणि श्रीराम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस ह्या जलाने त्यांचं स्नान करावे ही माझी इच्छा आहे। त्यामुळे हे जल घेऊन मी इथं पोहोचलेलो आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीची मातीचं मिलन व्हावं हा त्यांचा संकल्प होता आणि यासाठी ही बाईक यात्रा त्यांनी इथं केलेली आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।